हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत 19 फेब्रुवारीचं करंट अफेअर. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे. नुकताच चर्चेत असलेला गॅलाशी गॅलाथिया बे प्रकल्प अंदमान आणि निकोबारमधील कोणत्या बेटावर स्थित आहे? काय नाव आहे प्रकल्पाचं? गॅलाथिया बे. तर हे आहे ग्रेट निकोबारवर. ठीक आहे. NGT यांनी 90,000 कोटी रुपयाच्या ग्रेट निकोबार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला मंजुरी दिली आहे. यात गॅलाथिया बे येथे आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल्स (ICTT) उभारले जाणार आहे. हे स्थान मलक्का सामुद्रधुनीच्या जवळ असल्याने धोरणात्मक दृष्टिकोनात दृष्ट्या महत्वाचे आहे. धोरणात्मक दृष्ट्याने हे कुठं आहे? हे त्याचं स्थान मलक्का समुद्रधुनी. मलक्का समुद्रधुनी कुठल्या दोन देशामध्ये आहे? श्रीलंका आणि भारत. ठीक आहे. कुठलं प्रोजेक्ट आहे? गॅलाथिया बे. कुठं? ग्रेट निकोबार. पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI सुरू केलेल्या मधुमक्षी कॉरिडॉर उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? कोणी सुरू केलेलं आहे? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. काय चालू केलं? मधुमक्षी कॉरिडॉर. याचा उद्देश विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. याचं उत्तर आहे परागीकरण करण्याच्या घटनांची संरक्षण आणि जैवविविधता वाढवणे. ठीक आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला असंही क्वेश्चन विचारू शकतात की मधुमक्षी कॉरिडॉर कुठल्या याच्याने चालू केलेला आहे? कुठल्या संस्थेने चालू केलं? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग यांनी चालू केलेला आहे. ठीक आहे. तर लक्षात असू द्या. परागीकरण करणाऱ्या घटकांचे संरक्षण आणि जैवविविधता वाढवणे हा याचा उद्देश आहे. मुख्य 2026-27 मध्ये जवळपास 40 लाख झाडे लावली जातील, ज्यापैकी 60% झाडे मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करणारी असतील. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत होईल. पुढचा प्रश्न. चुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे आणि कुठे स्थित आहे? चुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प कुठं आणि कुठल्या नदीवर स्थित आहे हे विचारण्यात आलेलं आहे. तर हा आहे झेलम नदीवर, जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे. कुठं आहे? झेलम नदी, जम्मू आणि काश्मीर. नाव काय प्रकल्पाचं? चुलबुल नेव्हिगेटर प्रकल्प. हा प्रकल्प वुलर्स तलावाच्या मुखाशी आहे. 1987 मध्ये पाकिस्तानच्या आक्षेपामुळे हे काम थांबले होते, जे आता पुन्हा सुरू केले जात आहे. हे सिंधू जल करार 1959च्या संदर्भात महत्वाचे आहे. ठीक आहे. कारण आता ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जे प्रकरण झाले तेव्हापासून आपण हे जल करार जे आहे ते हे केलेलं आहे, अमान्य केलेलं आहे, रद्द करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ते आता चर्चेत आहे. ठीक आहे. सिंधू जल करार जो आहे 1960चा. चुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प. टेक बायो अनशील्ड ही थीम कोणत्या परिषदेची संबंधित आहे? टेक बायो लक्षात असू द्या. टेक बायो म्हणजे मेडिकल संदर्भातच काहीतरी आहे. टेक बायो. तर ही आहे बघा बायो एशिया 2026 हैदराबाद. याचं उत्तर आहे. हैदराबाद भारताची जिनोम व्हॅली येथे 23वी बायो एशिया परिषद पार पडली. यात AI आणि ऑटोमेशन लाईफ सायन्स मध्ये कसा वापर करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे. ठीक आहे. कुठं? हैदराबादला आहे झालेली. आसाम सरकारने चहा मळ्यातील जमाती टी ट्रायबल्स आणि आदिवासीसाठी कोणत्या श्रेणीतील नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण मंजूर केलं आहे? कोणी? आसाम सरकारने. कोणाला? चहा मळ्यातील जमातींना. ठीक आहे. तर ते गट ब आणि गट अ गट अ आणि गट ब म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 याच्यामध्ये हे आरक्षण 27% ओबीसी कोट्या अंतर्गत दिले जाईल. आता या समुदायातील लोक आसाम नगरी सेवा आणि पोलीस सेवेतील उच्च पदावर नियुक्त होऊ शकतील. ठीक आहे. किती टक्के दिलं आहे? 3%.
ब्रह्मपुत्रा नदीखाली बांधला जाणारा भारतातील पहिली रोड कम रेल्वे बोगदा कोणत्या 2 ठिकाणांना जोडेन? ब्रह्मपुत्रा नदीखाली, म्हणजे नदीखाली आहे, रोड पण आहे आणि रेल्वे पण जाऊ शकते तिथून. ठीक आहे. गोपूर ते नुमालीगड गोपूर ते नुमालीगड ब्रह्मपुत्रा नदीखाली आहे बांधले जाणार. ठीक आहे. 33.7 किलोमीटर लांबीचा हा बोगदा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा रोड कम रेल्वे पाण्याखालचा बोगदा असेल. यामुळे प्रवाशांचा वेळ 6 तासावरून 20 मिनिटांवर येईल. पुढचा प्रश्न, ऑपरेशन स्ट्रिप्स अंतर्गत एक्सप्लोरर नावाच्या वाघांना कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले? याचं उत्तर आहे पापीकोंडा नॅशनल पार्क. ठीक आहे. या वाघांचा मध्य भारतात म्हणजे महाराष्ट्र आंध्र प्रदेशपर्यंत 650 किलोमीटरचा प्रवास केला होता. त्याला पापीकोंडा उद्यानात सॅटेलाइट कॉलर लावून मुक्त करण्यात आले.